गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी पाट्यावर वाटलेली चटणी. आणि मी हा पाटा नवीन आणलेला आहे, तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्ता प्रथमच चटणी वाटून त्याचं उद्घाटन करणार आहे. तर आता मी सुरुवातीला इथं चटणीसाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला सांगते. साधारण 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, डाळे घेतलेले आहेत, साधारण 2 चमचे घेतलेले आहे, चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि आता ही मी पाट्यावरती वाटून घेणार आहे. तर वाटता मी तुम्हाला हा पाटा कसा स्वच्छ केला ते सांगते. तर सुरुवातीला मी जेव्हा पाटा आणला त्यावेळेला तो मी स्वच्छ 2 ते 3 वेळा आधी धुवून घेतला, पाटा आणि वरवंटा. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती 2 ते 3 वेळेला मुठभर असे तांदूळ घेतले आणि ते पूर्ण असे वाटून सर्व बाजूनी, अगदी वरवंट्यालासुद्धा त्याच्यामध्ये 2-4 वेळा मी ते तांदूळ घोळवले. आणि असे सर्व बाजूने मी 2-3 वेळा ते अशा प्रकारे वाटून त्याचं जे पाणी असतं ते मी फेकून दिलं नाही, ते मी पाणी झाडांना घातलं. आणि त्याच्यानंतर मी जाडं मीठ आणलं. जाडं मीठ आणून ते सुद्धा मी मुठभर 2 वेळेला याच्यावरती सर्व बाजूनी वाटून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा ओलं खोबरं वाटलं थोडंसं. त्या ओल्या खोबऱ्याचंसुद्धा मी पाणी काढून टाकलं आणि ते मी झाडांना वापरलं. मिठाचं पाणी फक्त मी फेकून दिलं. आणि त्याच्यानंतर मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि तेही सर्व बाजूने छान वाटून घेतलं. सगळं अगदी वरवंट्याला पूर्ण लागेल अशा पद्धतीने मी छान वाटून घेतलं आणि तेही पाणी मी झाडांना घातलं. पाटा स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला हळद आणि तेल असं मिश्रण केलं आणि ते रात्रभर लावून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी मग छान उकळत्या गरम पाण्याने मी तो पाटा स्वच्छ करून घेतला आणि मग तो अशा प्रकारे वापरण्यासाठी तयार झाला. हे सर्व कशासाठी करायचं, तर पाट्यावरती जे बारीक दगडाचे कण असतात ते पूर्ण निघून जावेत आणि ते आपल्या अन्नामध्ये येऊ नयेत, म्हणून हा पाटा अशा प्रकारे तो स्वच्छ करून घ्यायचा असतो आणि नंतर वापरायला काढायचा असतो. तर आता मी हा वापरायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वप्रथम याच्यावरती मी ही चटणी करून घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का की पाट्यावरती जेव्हा आपण वाटण वाटतो किंवा एखादं चटण्या वाटतो तर त्याचे किती आपल्याला फायदे मिळतात. जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे सर्व वाटून घेतो ना, त्यावेळेला त्याची पोषण मूल्य बरीचशी निघून गेलेली असतात, पण पाट्यावरती ती पोषण मूल्य सर्व जशीच्या तशी आपल्याला मिळतात आणि त्याचा खूप आपल्याला चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे पाटा हा अधूनमधून तरी आपल्याला वापरणं आवश्यक आहे, म्हणून मी हा पाटा खास करून आणलेला आहे. चटणी वाटून झालेली आहे छान आणि चटणीला मी इथं आता मस्तपैकी फोडणी देते. 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग. आता ही चटणी तयार झालेली आहे आणि ही तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता. इडलीबरोबर खाऊ शकता, डोशाबरोबर खाऊ शकता, कशाबरोबरही तुम्ही या चटणीचा आस्वाद घेऊ शकता. आणि अजून एक आपल्याला महत्त्वाचा याचा फायदा आहे, म्हणजे आपला व्यायामही याच्यामुळे चांगला होतो. तर मंडळी, तुमच्याकडे अजूनही पाटा वरवंटा वापरतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीचं गीता स्पेशल रेसिपीजमध्ये. धन्यवाद.